नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी ब्लॉग स्टार चॅनलमध्ये. तर गाईज आता मी जात आहे थोडंसं माझ्या पर्सनल कामासाठी. तो म्हटलं आता जिमचे ब्लॉग बनवून आणि तुम्हाला बघून कंटाळा आला असेल, तर आज विचार केला की म्हटलं आज जरा ब्लॉगमध्ये आपण चेंजेस करूया. आणि आता आवाज भरपूर येतो आहे, रॉनी बाईचा आवाज जास्त येतो आता. तो त्याच्यानंतर मी विचार केला की जिमचे ब्लॉग्स आपल्याला बघून कंटाळा येतो आणि मला सुद्धा एडिट करून कंटाळा येतो आहे. तर आता मी विचार करतो की मोठं ब्लॉगिंग किंवा घरचे रेग्युलर ब्लॉग किंवा आता तुमच्यावर गणपती आहे लवकरच 2 ते 3 दिवस, कारण चॅलेंजला आपल्याला बोरिंग नाही करायचं, इंटरेस्टिंग करायचं आहे. म्हणजे कधीतरी जिमचे ब्लॉग असतील तर ठीक आहे, कधीतरी आपले रेग्युलर मोठं ब्लॉग असतील तर ठीक आहे, कधीतरी आपले कुठल्या ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग असतील तर तरी ओके. म्हणजे तसं मी विचार करून चालतो आहे, म्हणजे तुम्हाला पण बोर नको व्हायला आणि मला सुद्धा बोर नको व्हायला. म्हणजे एका पॉईंटला असं नको वाटायला की चॅलेंज खूप बोरिंग आहे. नो, आपल्याला इंटरेस्टिंग ठेवायचं नेहमी. तर आता मी जात आहे ओल्ड पनवेल, म्हणजे आता मी राहतो न्यू पनवेलला, तरी मी जात आहे ओल्ड पनवेलला. त्या आवाज ब्रिजवरची ट्राफिक बघ किती आहे. ही 12, 12:30 पावणे 1ची वेळ आहे ना, ही शाळा सुटण्याची वेळ आहे. त्याच्यामुळे ते स्कूल बसेस वगैरे येतात आणि खाली रस्ता छोटा आहे, त्याच्यामुळे इकडे ट्रॅफिक लागते एवढी. ओके, तर मित्रांनो आपण आता पोहोचलो आहोत वडाळे तलाव. आमच्या पनवेलमधलं एक सुप्रसिद्ध ठिकाण जे सगळ्यांना आकर्षण करतं. इथे मस्त थंडगार हवा सुटलेली असते आणि लोक इथे चिल करायला येतात, टाईमपास करायला येतात, रात्रीचं नाईट वॉक घ्यायला येतात. म्हणजे आमच्या पनवेलमध्ये फक्त हे एकच असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी आपण म्हणजे मनशांती घेऊ शकतो. छोटंसं आहे पण आमच्यासाठी खूप मोठं आहे, कारण पनवेलमध्ये हे एकच आहे. ओके, तर मित्रांनो मग आपलं काही काम झालं नाही आहे. तर दादा आपला प्रिंटिंगवाला दादा येणार आहे 3 नंतर. तो आता वाजले आहेत 1, तर मग उपयोग नाही त्या गोष्टीचा. 3 नंतर मी जाऊन हे करीन, काम करून टाकेन माझं. तर अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आपला एक मित्र येतो आहे भेटायला आपल्याला वडा लेकला, तर तिकडे जाऊन आपण त्याला भेटूया आणि त्याची गाडी एकदा तुम्ही बघायला. खतरनाक गाडी आहे, म्हणजे गाडी आहे रेग्युलर पण त्या गाडीचा आवाज नेक्स्ट लेवल. हा आहे आमच्या पनवेलचा एअरपोर्ट, जो अजून वर्किंग कंडिशनमध्ये आहे. माझं वाटतं 2030पर्यंत हा चालू होईल जाईल. आपण आता बसलो आहोत शिर्डीच्या मागे आणि हवा खातो. गणपती बाप्पा, भाई गणपतीला येणार आहेस ना, यायला लागल. चल चाललास घरी? आता घरीच जाणार आहे. भिजलो तर कुठे भिजलास? हे पण अक्का भिजलो तर रिक्षाचं अक्का पाणी. मी पण निघतो आता घरी. चल मग निघू मी. चल भेटू आता. ये नंतर गणपतीला डायरेक्ट. हां घरी जाणार जेवायला, भूक लागली. हां
घरी जाऊन परत मग तिकडे जाईल. चल नीट जा. उतारावरती वाट लागते ना. छोटा असणार आहे तू म्हणून. चला चल. हे कसं तरी वाटतं रे आता हिला चालवायला. काय भंगार. Go. ओके तर मित्रांनो, आता आपला ब्लॉग आता इथे एंड करायची वेळ आलेली आहे. तर आजचा दिवस आपला असा गेला म्हणजे कुठलंही काम झालं नाही, पण हा मित्राची GT चालवायला जी काय मजा आली आज खरंच एक नंबर. जर असे छोटे छोटे डेली ब्लॉग तुम्हाला जर हवे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो भेटू आपण आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा,